नवरात्रीमध्ये जेवढं दुर्गा सप्तशती पाठ करण्याला महत्त्व आहे, आपण नवरात्री दुर्गा सप्तशतीचे पाठ 14 पाठ केले तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे की नवचंडी केल्याचं पुण्य आपल्याला मिळत असतं. त्याचप्रमाणे नवरात्रीमध्ये अष्टमीला आणि नवमीला जो आपण हवन करतो त्या हवनाला पण खूप महत्त्व आहे. बघा, नवरात्रीचे 9 दिवस तुम्ही उपवास पकडा, सर्व प्रकारच्या सेवा करा. बरेच जण काही उपाय करतात, पण या नवरात्रीत जर तुम्ही हवन नाही केला तर तुम्ही कितीही सेवा करा, कितीही काही देवीला अर्पण करा, ते अपूर्णच असतं. या पूर्ण नवरात्रीत आपल्याला हवनाला, कन्यापूजनाला आणि दुर्गा सप्तशती वाचनाला तेवढंच महत्त्व आहे. त्यामुळे या नवरात्रीमध्ये आपल्याला या 3 गोष्टी करायच्या म्हणजे करायच्याच आहेत. जर आपण या मेन 3 गोष्टीच केल्या नाहीत तर आपण कितीही सेवा केली तरी किंवा कितीही उपाय केले तरीही त्याचा आपल्या आयुष्यामध्ये काहीच उपयोग होणार नाही आहे. आई भगवतीला, कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला अष्टमीला हा उपाय करायचा आहे, नवमीला सुद्धा हवन करायचे आहे. तर हे हवन करण्यासाठी कुठल्याही ब्राह्मणांना, गुरुजींना बोलवण्याची आवश्यकता नाही आहे. हा हवन आपण अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी करू शकतोय. त्याचबरोबर मी आज अजून एक गोष्ट सांगते की हा किंवा या प्रकारचा हवन तुम्ही रोज घरामध्ये केला तरीही चालेल. कारण या हवनाने सर्व प्रकारच्या निगेटिव्हिटी, वाईट विचार, वाईट शक्ती आपल्या घरातून बाहेर जातात आणि ज्या काही आपल्या मनोकामना असतील त्या पूर्ण होत असतात. आई भगवतीला प्रसन्न करण्यासाठी, आपल्या कुलदेवतेला प्रसन्न करण्यासाठी ही सर्वात प्रभावशाली सेवा आहे नवरात्रीमध्ये. तर अष्टमीला हवन करायचाच आहे, पण त्यानंतर जरी तुमची इच्छा असेल तरी तुम्ही हा हवन प्रत्येक मंगळवार, शुक्रवार, अमावस्या, पौर्णिमा, गुरुवार या दिवशी केला तरीही चालेल. हवन केल्याने तुमच्या लक्षात येऊन जाईल की तुमच्या आयुष्यात खूप सारे चेंजेस झालेले आहेत, बदल झालेले आहेत. तर हवन करण्यासाठी हवनाचं छोटंसं भांडं भेटतं बघा, एखाद्या भांड्याच्या दुकानामध्ये हे भांडं इझिली भेटून जाईल किंवा त्याला हवन कुंड म्हणून देखील ओळखलं जातं. ते जर नसेल तर बऱ्याच ताईंच्या घरामध्ये धूपदाणी असतील, म्हणजेच आपण जी धूप जाळतो ना त्याचं भांडं, किंवा नसेल तर मंदिराच्या बाहेर जी दुकाने असतात ना छोटी छोटी, तर तिथेही हे भांडं भेटून जातं किंवा जिथे देवाचं साहित्य भेटतं तिथे पण भेटून जाईल. भांडे मातीचं असेल तरीही चालेल किंवा दोन्हीही असले तरीही चालेल, किंवा तुम्हाला दोन्हीही शक्य नाही आहे ताई, आमच्याकडे हवनकुंडच नाही आहे तर काय करावं, तुम्ही घरामधली लोखंडी कढई घेतली तरीही चालेल किंवा एखादं छोटंसं घमेलं घेतलं तरीही चालेल. फक्त सेवा करायची, मनोभावे करा. फक्त आपलं भांडं वापरताय याच्यापेक्षा तुम्ही सेवा करताय याला खूप महत्त्व आहे. आता हा हवन करायचा आहे आपल्याला, तर त्याच्यासाठी काय काय साहित्य लागतं ते पण आपण पाहूया. तर हवनासाठी आहे ना, थोडेसे तांदूळ घ्या, थोडेसे गहू घ्या. हे दोन्हीही घ्यायलाच पाहिजे, कारण गहू घेतल्याने आपल्याला सुख, समृद्धी आणि ऐश्वर्याची प्राप्ती होत असते. त्यामुळे गहू घ्यायचेच आहेत. थोडासा गूळ घ्यायचा आहे, गुळाचा भुगा करून नाही घ्यायचा, गुळाचे खडे घ्यायचे. पांढरे तीळ घ्यायचे, पांढरे तीळ नसतील तर काळे तीळ घ्या, काळे तीळ नसतील तर दोन्हीपैकी कुठलेही घ्या, पण तीळ घ्यायचे. गव्हाचे सातू घ्यायचे किंवा सातूलाच पहा आपण साळी पण म्हणतो, तर त्या साळी घेतल्या तरीही चालतील. थोडे थोडेच घ्यायचे सर्व साहित्य. गाईचे गावरान तूप घ्यायचे, पिवळ्या मोहऱ्या घ्यायच्या, मोहऱ्या ह्या लागणारच आहेत. एक अखंड जायफळ घ्यायचं आहे, हे आपल्याला शेवटी हवनामध्ये टाकण्यासाठी लागणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, नवरात्रीमध्ये आपण आई भगवतीला प्रसन्न करण्यासाठी ही सेवा करत आहोत, तर रव्याची म्हणा किंवा तांदळाची म्हणा आपल्याला खीर घ्यायची आहे हवनामध्ये शेवटी टाकण्यासाठी. ताई, आता आम्ही घट बसवत नाही तर आम्ही ही सेवा करू शकतोय का? हो, तुम्ही तरी पण ही सेवा करू शकताय. आपण सर्वांनीच ही सेवा करायची आहे. घट बसवत असाल तरीही करायची आहे, घट बसवत नसाल तरीही करायची आहे. तर घट बसवत असाल तर घटासमोर बसून ही सेवा करायची आहे. घट नसतील तर देवासमोर बसून ही सेवा केली तरीही चालेल. काहींना असा प्रश्न असेल, ताई माझे देवघर हॉलमध्ये आहे, माझी फॅमिली मोठी आहे,
सारखे घरात कोणी ना कोणी असते किंवा घरात म्हणजे देवघरासमोर बसून ही सेवा करणं शक्य नाही, तर तुम्ही तुमच्या घरात कोणत्याही रूममध्ये बसून ही सेवा करू शकताय. फक्त एका गोष्टीची काळजी घ्या, ज्यावेळेस आपण हवनकुंड प्रज्वलित करणार आहोत ना, त्यावेळेस त्या गोष्टींची काळजी घ्या. आजूबाजूला कपडे वगैरे असू नयेत. लहान मूल घरात असेल तर कुठं दुर्घटना होऊ नये, या गोष्टींची आवर्जून काळजी घ्या. काळजीपूर्वकच हवन करा. सुरुवातीला काय करायचे? तुमच्याकडे वीट असेल तर एखादी वीट घ्या. त्या विटेवर थोड्याशा अक्षता टाकायच्या, त्यावर हळदी कुंकू आणि मग त्यावर हवनकुंड ठेवायचे. तुमच्याकडे वीट नाही आहे तर तुम्ही पाट ठेवला तरीही चालेल, पण त्यावर थोडे जास्त तांदूळ ठेवा, जेणेकरून पाटाचे काही नुकसान होणार नाही. नंतर हवनकुंडाची पूजा करून घ्यायची. हळदी कुंकू, अक्षता, फुले व्हायची. देवघराच्या व्यतिरिक्त दुसरीकडे हवन करणार आहात तर तिथे पण दिवा प्रज्वलित करा प्रथम, आणि नंतर हवन सामग्री आणायची आणि गाईच्या गौरी. आता तुम्हाला प्रश्न पडेल की ताई, आम्ही सिटीमध्ये राहतो, आम्ही कशा गाईच्या गौरी आम्ही कुठून आणाव्यात? तर आपण जेथून पाहत देवाचं साहित्य घेतो, म्हणजे फुलांचं दुकानं वगैरे स्टॉल असतात किंवा देवाचे नाही का उदबत्ती, अगरबत्ती, जे काही साहित्य आपल्याला देवाचं एका ठिकाणावरती भेटत असतं, त्या ठिकाणी तुम्ही चौकशी करा. तुमच्या इथं का होईना तुम्हाला इझिली त्या गौऱ्या त्या ठिकाणावरती अवेलेबल होतील, किंवा जिथे पहा शहर ठिकाणी गोशाला पण असतात, तिथे जाऊन पण तुम्ही त्या गौऱ्या आणू शकताय. सुरुवातीला काय करायचं, त्या हवनकुंडमध्ये गौरीचे तुकडे करून टाकायचे. त्यानंतर हवन सामग्रीमध्ये विविध समिधा काड्या असतात ना, त्या सामग्रीमध्ये तर त्या टाकायच्या. विविध झाडांच्या काड्या असतात या. नंतर त्यामध्ये कापूर पण टाकून घ्यायचा. त्यात एखादी तुपाची वाट टाकायची. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की हवन सामग्री जेव्हा आपण प्रज्वलित करतो तेव्हा ती डायरेक्टली काडीपिटीने प्रज्वलित न करता, जो आपल्या देवघरामध्ये दिवा असतो ना, तर त्या दिव्याने तुपाची वात एक घ्यायची हातामध्ये आणि त्या तुपाच्या वातीने ते हवनकुंड प्रज्वलित करायचा असतो. थोडंसं तूप टाकत राहायचं, म्हणजे हवनकुंड इझिली प्रज्वलित होईल. हवनकुंड प्रज्वलित केल्यावर त्याच्यासमोर बसून सुरुवातीच्या 5 आहुती गणपती बाप्पांच्या मंत्राने, ओम गणगणपते नमः, या मंत्राने आपल्याला 5 आहुती द्यायच्या आहेत. आता जे काही धान्य मी तुम्हाला सांगितलेलं आहे, तर ते धान्य एका वाटीमध्ये काढून घ्यायचं. तर ते धान्य वाटीमध्ये काढून घेतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये थोडंसं तूप पण टाकायचं. तूप जास्त टाकू नका, जेणेकरून ते धान्य तुमच्या हाताला चिटकणार नाही किंवा त्या चमच्याला चिटकून राहणार नाही. त्याच्यामुळे थोडंसंच तूप त्याच्यामध्ये ॲड करा. आणि ज्यावेळेस आपण हा मंत्र बोलू, ओम गणगणपते नमः, नंतर एकदा बोलून झाला की स्वाहा म्हणायचं आणि ते धान्य थोडं आपण आहे ना त्याच्यामध्ये टाकत राहायचं हवनामध्ये. आणि तुम्ही चमच्याचा वापर करू नका शक्यतो करून. उजव्या हाताची 3 बोटे म्हणजे मृगी मुद्रा, मी प्रत्येक वेळेस सांगते मृगी मुद्रा आपण कशाला म्हणतो, म्हणजे सोप्या भाषेत मी सांगते. आपण लहानपणी नाही का हरणाचं मुख करायचो आपल्या हातांचं, म्हणजे करंगळी शेजारचं बोट, मधलं बोट आणि अंगठा, या 3 बोटांनी तुम्ही ते धान्य हातामध्ये घ्यायचं, चिमूट घ्यायची आणि स्वाहाकार करत राहायचा असतो. बरं, तुम्हाला हे करणं शक्य नाही किंवा तुमच्या लक्षात आलेलं नसेल तर तुम्ही डायरेक्टली 5ही बोटांनी स्वाहाकार केला तरीही चालेल. आता या मंत्राचा उच्चार करत करत आपण हवनकुंडामध्ये आहुती दिलेली आहे, स्वाहाकार केलेला आहे. तर आता तुम्हाला तुमच्या कुलदेवतेच्या मंत्राने पण स्वाहाकार करायचा आहे. तुमचा जो काही कुलदेवतेचा मंत्र असेल तर त्या मंत्राने तुम्ही स्वाहाकार करा. त्यानंतर आपल्याला श्रीसूक्त म्हणत सुद्धा तुम्हाला स्वाहाकार करायचा आहे. तुम्हाला जर शक्य झालं तर तुम्ही दुर्गा सप्तशतीच्या वाचनांनी सुद्धा तुम्ही स्वाहाकार करू शकताय. हे काहीच शक्य नाही आहे तर सर्वात सोपा एक मंत्र मी सांगते तुम्हाला. दशाक्षरी मंत्र आहे तो, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाये विच्चे. हा मंत्र बोलायचा आणि स्वाहाकार म्हणत ते धान्य आपण त्या हवनकुंडामध्ये टाकून द्यायचं. जर तुम्हाला हवनकुंड विझत आहे असं जर वाटत असेल तर तुम्ही काय करा, थोडे तूप त्याच्यामध्ये ॲड केले तरीही चालेल. किंवा सर्वात सोपी पद्धत, अजून एक सोपी पद्धत मी तुम्हाला सांगते. एक गौरी घ्यायची, त्यावर कापूर ठेवून तुपाची वात लावून तो प्रज्वलित करून घ्यायचा. आता तुम्ही म्हणसाल की ताई, आपण जे गौरी घेतलेली आहे त्याच्यावरती धान्यानी आहुती कशी देऊ शकतोय?
तर आपल्याला याच्यासाठी धान्यांचा वापर करायचा नाही आहे, आपल्याला याच्यासाठी आहे ना फक्त तुपाचा वापर करायचा आहे. तर ही सोपी पद्धत आहे म्हणून मी तुम्हाला सांगते. तुम्हाला जर होमाची हवनाची सामग्री आणणं नाही शक्य झालं, फक्त एक गौरी जरी आणली तरी तुम्ही याच्यावरती सेवा करू शकताय. तर आपली ही सेवा झाली. ही सेवा झाल्याच्या नंतर तुम्हाला 108 वेळा ओम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे या मंत्राचा उच्चार करायचा आहे. हा मंत्राचा उच्चार बोलायचा आहे. नंतर तुम्ही जो आपण खिरीचा नैवेद्य बनवलेला आहे त्याने सुद्धा स्वाहाकार करायचा आहे. 108 वेळा हाच मंत्र उच्चारायचा आहे. ओम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे या मंत्राचा स्वाहाकार करत करत तुम्ही म्हणजे मंत्र बोलत बोलत तुम्ही आहे ना खिरीचा नैवेद्य पण तुम्ही थोडा थोडा त्या आहुतीवरती सोडायचा आहे, त्या हवनामध्ये हवनकुंडामध्ये सोडायचा आहे. आता सेवा आपली पूर्ण झालेली आहे, पण तरीही परत एकदा मी सविस्तर सांगते, कारण मला पाठीमागच्या 1-2 व्हिडिओपूर्वी एक कमेंट आली होती की ताई तुम्ही एक शब्द डबल बोलता. पण काय होतं ना, सेवा तशी असते, कारण सेवेत कुठं चूक नाही झाली पाहिजे. त्याच्यामुळे सेवा माझ्याकडून डबल झाली किंवा तुम्हाला जरी वाटले ह्या ताई डबल डबल बोलतात तरीही चालेल, पण सेवा सविस्तर तुमच्या लक्षात आली पाहिजे. तर परत एकदा मी सांगते. प्रथम पहिल्या 5 आहुत्या द्यायच्या. त्या कशाने? ओम गणेशाय नमः किंवा ओम गणपते नमः या मंत्राच्या उच्चाराने प्रथम 5 आहुत्या द्यायच्या. त्यानंतर तुम्हाला जो काही तुमच्या कुलदेवतेचा मंत्र असेल त्या मंत्राच्या उच्चाराने परत आहुत्या द्यायच्या. तुम्ही 11 द्या, 21 द्या, 51 द्या तरीही चालेल. तुम्हाला श्रीसुक्ताच्या वाचनाने जर आहुती देणं शक्य झालं, स्वाहाकार करणं शक्य झालं तर तुम्ही श्रीसुक्ताच्या वाचनाने सुद्धा ही सेवा करू शकताय. त्याचबरोबर तुम्ही ताई आता ही सेवा आम्हाला या टायमिंगमध्ये करणं शक्य नाही तर काय करावं? तर तुम्हाला ज्या टायमिंगमध्ये करणं शक्य होईल त्या टायमिंगमध्ये करा. बरं तुम्हाला या नवरात्रामध्ये जर पिरियड्स असतील, सुतक असेल, अजून काही समस्या असतील तर तुम्ही ही सेवा करू इच्छित आहे तर तुम्ही रोज तिली संजेच्या टायमिंगला ही सेवा केली तरीही चालेल, किंवा तुम्ही प्रत्येक मंगळवारी, शुक्रवारी, पौर्णिमेला ही सेवा केली तरीही चालणार आहे. हा एक लक्ष्मी प्राप्तीचा तोडगा आहे जो आपणा सर्वांना दिंडोरी प्रणीत केंद्रापासून सांगण्यात येतो. म्हणजे दिंडोरी प्रणीत जे केंद्र असतात, ज्या केंद्रात जर माझ्या भगिनी जात असतील तर त्यांना माहिती आहे. तुम्ही जर केंद्रामध्ये जाऊन तुमच्या समस्या ज्या असतील पैशाच्या संबंधितच्या, तुम्ही जाऊन जर तिथं ही सेवा घेतली, म्हणजे सेवा सांगितली मला हा त्रास होतोय, तुम्ही जे मुख्य केंद्रातील सर असतात त्यांना जर बोलला तर तुम्हाला दिंडोरी प्रणीत केंद्रातून हीच सेवा देण्यात येत असते लक्ष्मी प्राप्तीसाठी. तर तुम्ही ही सेवा आवर्जून करा. तुम्हाला आता श्रीसूक्त वाचायचं आहे पण तुमच्याकडे पुस्तक नाही आहे तर तुम्ही यूट्यूबला असा सर्च करून किंवा गुगलवर सर्च करून स्क्रीनशॉट मारून सुद्धा ती सेवा मोबाईलवरती पाहून तुम्ही ही सेवा करू शकताय. फक्त मनात करण्याची जिद्द पाहिजे की मला माझ्यावरती हे संकट आहे तर मी ही सेवा पूर्ण करणार. कितीही अडीअडचणी आल्या तरी मी ही सेवा पूर्ण करणार म्हणजे करणारच. तर हे हवनकुंडामध्ये म्हणजे काही आपली सेवा आहे ती पूर्ण झाल्याच्या नंतरनं हवनकुंड आपल्याला ॲटोमॅटिक विझून द्यायचा आहे. त्याला आपल्याला कुठल्याही प्रकारे विझवायचा नाही किंवा बाहेर नेऊन ठेवण्याचाही प्रयत्न करू नका. तर काय करायचं, जे आपण जायफळ घेतलेलं आहे अखंड जायफळ, सर्वात शेवटी सर्व सेवा झाल्याच्या नंतरनं लगेचच ते जायफळाची पण आपण आहुती द्यायची आहे. आणि सेवा पूर्ण झालेली आहे आपली इथे. नंतरनं सर्वात शेवटी परत एकदा हवनकुंडाला नमस्कार करायचा. त्यानंतरनं जे काही साहित्य तुमच्या शिल्लक राहिलेले आहे, म्हणजे धान्य जर घेतले असेल, जे धान्य शिल्लक राहिलेले असेल, तुम्ही जर ही सेवा परत करणारच असाल तर ते धान्य तसेच एका डब्यामध्ये भरून ठेवले तरीही चालेल. ताई आता आम्ही नवरात्रीमध्ये ही सेवा केलेली आहे, आम्ही परत करू शकत नाही किंवा आम्हाला करायची नाही आहे, तर तुम्ही हे धान्य एखाद्या रानात जाऊन पक्ष्यांना टाकले किंवा तुमच्या दारामध्येच जर पक्षी येत असतील तुम्ही तिथं जरी हे धान्य टाकले तरीही चालेल. फक्त पायंदळी येतील असे टाकू नका. किंवा पाण्यात जाऊन म्हणजे एखाद्या पाण्याच्या ठिकाणी जाऊन तिथे हे सोडून दिले धान्य पाण्यात तरीही चालेल, काहीच हरकत नाही. हवनाशिवाय नवरात्रीमध्ये आई भगवतीची आणि आपल्या कुलदेवतेची सेवा ही अपूर्ण आहे. त्यामुळे प्रत्येकाने ही सेवा आवर्जून करायची आहे. तुम्हाला जर नजदीक कुठे केंद्र असेल, स्वामींचे केंद्र असेल तर तुम्ही आवर्जून तिथे जाऊन या 9 दिवसांमध्ये ही सेवा पूर्ण करू शकताय. म्हणजे दुर्गा सप्तशतीचे पाठ केंद्रामध्ये होतच असतात. तुम्ही तिथे जाऊन ही सेवा केली
तरीही चालेल. त्याचबरोबर या 9 दिवसांमध्ये केंद्रामध्ये नवचंडी यागसुद्धा होत असतो. तर तुम्ही एक दिवस का होईना केंद्रामध्ये जाऊन हजेरी लावलीच पाहिजे या 9 दिवसांमध्ये. चला मग आजची माहिती, हवन कसा करायचा, हवनासाठीचे साहित्य, हवनासाठीची सामग्री यावरती मी डिटेल्समध्ये व्हिडिओ बनवलेला आहे, तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे. आय होप तुम्हाला ही माहिती आवडली असेल, हा व्हिडिओ आवडला असेल. आजची माहिती, आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जर इच्छुकच असाल तुमच्या मित्रपरिवारांना हा व्हिडिओ शेअर करण्यासाठी तर आवर्जून हा व्हिडिओ नक्की शेअर करा. का तर आपण जर एखाद्याचं चांगलं चित्त असेल ना तर स्वामी आपलं केव्हाच वाईट करत नाहीत. त्याच्यामुळे जास्तीत जास्त माहिती शेअर करा. ही सेवा फक्त तुमच्यापुरती मर्यादित नका ठेवू. का तर मी पण एक स्वामी सेवेकरी आहे. ही सेवा मी तुम्हाला सांगते, माझी ही सेवा ऐकून बऱ्याचशा भगिनींना मदत होणार आहे. तशीच तुम्हीसुद्धा ही सेवाच करणार आहात. तुम्ही हा व्हिडिओ शेअर करताय म्हणजे त्याचे पुण्य पण तुम्हाला थोडे का होईना भेटत असते. तर नक्की व्हिडिओ शेअर करा. चलात मग श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.